थांबा, स्किप करू नका. तुमच्या घरात कधी अन्न कमी पडलंय का? किंवा कधी असा विचार केलाय का की अन्नपूर्णा देवीला तांदूळामध्येच का ठेवतात? आज मी तुम्हाला अशी खरी कथा सांगणार आहे जी ऐकून तुम्ही अन्न वाया घालवणं कायमचं बंद कराल. ही कथा आहे भगवान शिव आणि पार्वती देवी यांची. एकदा कैलास पर्वतावर शांत वातावरण होतं. तेव्हा अचानक भगवान शिव म्हणाले, हे सगळं जग माया आहे आणि अन्न सुद्धा माया आहे. हे शब्द ऐकताच पार्वती देवींच्या डोळ्यात राग दिसू लागला. त्या म्हणाल्या, अन्न माया नाहीये, अन्न म्हणजेच जीवन आहे. पण भगवान शिव त्यांच्या बोलण्यावर ठाम होते. आणि मग पार्वती देवीने एक निर्णय घेतला जो संपूर्ण सृष्टीला हादरवून टाकणार होता. पार्वती देवीने संपूर्ण पृथ्वीवरून अन्न गायब केलं. हो, एकदम गायब. काय झालं माहितीये मग? शेतं वाळून गेली, पिकं नष्ट झाली, लोक उपाशी राहू लागले. लहान मुलं रडत होती, वृद्ध लोक भुकेने त्रास सहन करत होते. आणि हळूहळू संपूर्ण जगात दुष्काळ पसरला. देवतांनाही अन्न मिळेनासं झालं. सगळे देव भगवान शिवांकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, काहीतरी करा, नाहीतर सृष्टी संपेल. तेव्हा भगवान शिवांना जाणवलं की त्यांनी मोठी चूक केलीये. ते म्हणाले, अन्न माया नाही, अन्न म्हणजेच जीवन आहे. आणि मग भगवान शिव स्वतः निघाले भिक्षा मागायला. ते पोहोचले काशी नगरीत, जिथे एक दिव्य रूप दिसलं. ती होती अन्नपूर्णा देवी. त्या स्वतः हाताने अन्न वाटत होत्या. भगवान शिव त्यांच्यासमोर गेले आणि नम्रपणे म्हणाले, माते, मला भिक्षा द्या. अन्नपूर्णा देवीने स्वतःच्या हाताने भगवान शिवांना अन्न दिलं. याचा अर्थ काय? ज्ञान असलं तरी अन्नाशिवाय कोणीही पूर्ण नाही. म्हणूनच आपल्या घरी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि त्यांना तांदूळामध्ये ठेवलं जातं. कारण तांदूळ म्हणजे अन्नाचं प्रतीक, समृद्धीचं प्रतीक. याचा खरा अर्थ आहे की घरात अन्न कधी कमी पडू नये. पण लक्षात ठेवा, फक्त पूजा करून काही होत नाही, तर अन्न वाया घालवणं बंद करा. उपाशी माणसाला जीव घाला, कारण अन्न म्हणजेच देवी आहे. जर तुम्हाला ही खरी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना हा संदेश मिळेल. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय अन्नपूर्णा माता.